श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात सणांची रेलचेल चालू होतो. वातावरण हे आनंदाचे आणि सुख समाधानाचे असे वातावरण या श्रावण महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळते. या श्रावण महिन्यापासून विविध सणाला सुरुवात होते आणि त्या सुरुवातीला पहिला जो सण येतो तो रक्षाबंधन. नमस्कार, मी स्मिता इटनारे ब्रह्मांड ज्योतिष जेम्स अँड ज्वेलर्सच्या वतीने बोलत आहे. आता आपल्याला माहिती आहे की 28 तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन असे श्रावण महिन्यातले 2 अतिशय महत्वाचे सण आपण साजरा करणार आहोत. नारळी पौर्णिमेचा जो सण आहे तो आगरी आणि कोळी समाजातले लोक समुद्रामध्ये नारळ अर्पण करून तो साजरा करतात आणि त्यानंतर ते होळी घेऊन आपली मासेमारी करण्याची सुरुवात तेव्हापासून करतात. त्याच्या निमित्त असंच आहे की समुद्र शांत राहावं, त्यांचं रक्षण करावं, त्यांची समृद्धी व्हावी यासाठी हे समाज या प्रकारे सण साजरा करत असतात. आता रक्षाबंधन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की बहीण भावांचं अतिशय पवित्र नातं जे आहे त्याला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपण हा रक्षाबंधन सण साजरा करत असतो. याच्यामध्ये आपण बहीण भावाला राखी बांधते, त्याच्या आयुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला वचन देतो की मी तुझं नेहमी रक्षण करेल. आजच्या घडीमध्ये जर जेव्हा आपण बघतो तर आपण असा हा सण कसा साजरा करता येईल, तर आपण वृक्षारोपण करू शकतो. जर आपण समुद्राजवळ नसेल तर समुद्राजवळ जी काही आपण आजकाल जेव्हा जातो तेव्हा तिथे जे काही घाण आणि कचरा आपल्याला दिसतो तो आपण न करता आपण तो आपला कचरा स्वतः सावरून घेणे, डस्टबिनचा वापर करणे ह्या प्रकारे आपण करू शकतो. बहीण भावांनी पण हा सण असा साजरा करायचा की बहिणीचं जमत असेल तर बहिणीने जावं, भावाचं जमत असेल तर भावाने यावं. दोघांचं जेव्हा जसं पॉसिबल असेल तसं त्यांनी हा सण साजरा करावा. फक्त या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांचं नातं न जपता रोज किंवा जेव्हा त्यांना मॉरल सपोर्ट, मानसिक सपोर्ट पाहिजे असेल तेव्हा एकमेकांसाठी उपलब्ध राहणं, अशा प्रकारे प्रेमाने सगळ्यांनी हा सण साजरा करायला हवा. आता अवघ्या 2 दिवसावर रक्षाबंधन येऊन ठेपलेलं आहे, पण आपल्याला जेव्हा आपण मार्केटमध्ये पाहणी केली अल्फासा हा प्रतिसाद आज आपल्याला पाहायला मिळाला. वर्षीप्रमाणे यावर्षी पण वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या राख्यामध्ये सर्वात महत्वाचं राखी राहते ती देवराखी आणि त्या देवराखीचं खूप महत्व राहते आणि या देवराखीचं यावर्षी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात मागणी आपल्याला पाहायला मिळते. ही राख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. घड्याळाची राखी आहे, साधी राखी आहे आणि फॅन्सी राखी आहे. यासोबत कार्टूनच्या सुद्धा राख्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. परंतु यावर्षी जो प्रतिसाद आहे तो अल्पसा प्रतिसाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साखर महाग झाल्यामुळं बहिणी आणि भावामधला जो गोडवा होता, साखरेचा जो गोडवा होता तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला दिलेलं रक्षेचं बंधन, रक्षेचं वचन, विश्वासाचं वचन हे आपल्याला पाहायला मिळतं. आज विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे, त्यामुळं जे नातेसंबंध आहे ते दुरावले आहे. अशा वेळेस तुम्ही काय सांगा? विभक्त कुटुंब पद्धती आता झालेली आहे. काहींचं आपल्या नोकरी व्यवसायामुळे येणं जर पॉसिबल होत नाही, काहींचं प्रॉपर्टीच्या वादविवादामुळे बहीण भाऊ दुरावल्या गेलेले आहेत. मला असं वाटतं ह्या ज्या मोहमायाच्या दुनियेमध्ये ह्या जर आपण आपलं नातं टिकवायचं पाहिलं तर थोडंसं पॉसिबल होत नाही. पण सगळ्यांनी आपले ज्या मनातले जे राग आहे, द्वेष आहे, पैशांसाठी जी धावपळ सुरू आहे ती साईडला ठेवून वर्षातून जे सण येतात, रक्षाबंधन सारखा पवित्र सण आहे जिथे 2 कुटुंब मिळून खुशीने राहू शकतात, साजरा करू शकतात, त्यांनी तसा येण्याचा आणि मागचे राग, द्वेष, भांडणं, तंटे विसरण्याचा हा अतिशय सुंदर सण आहे. तर त्यांनी त्याला नक्की प्राधान्य दिलं पाहिजे. याने समाजामध्ये प्रेम, विश्वास, सुख, समृद्धी राहील असं मला वाटतं. आज आपण बघूया मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, यावर्षी कसा प्रतिसाद आहे. अगोदर होती, अगोदर पहिले जास्त आता थोडीफार कमी झालेली. यावर्षी कोणत्या नवीन राख्या वगैरे आलेल्या आहेत? बाकी आलेल्या फॅन्सी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे नवीन याच्यामध्ये आहे. ग्राहकांची मागणी कोणत्या राख्यांकडे जास्त? ग्राहकांची मागणी जुन्या राख्यामध्ये जास्त, तिथे स्पंजवाले असतात ना त्या. पूर्वी आपण देव राखी वगैरेची जे मागणी करत होतो, आता ही देव राख्या मागितल्या जातात. मागितलं
आणि आपल्या दुकानामध्ये कितीपासून कितीपर्यंत राखा उपलब्ध आहे? किती रुपयापासून? 10 रुपयापासून ते 100-150 रुपये. आता ग्राहकांची मागणी यावरती तुम्हाला काय वाटतं? प्रतिसाद चांगला आहे? ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद हा चांगला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देवरातीला तेवढीच मागणी आहे. शास्त्रामध्ये आपल्याला रेशीम धाग्याचं फार जास्त महत्व आहे, कारण त्याला सगळ्यात जास्त पवित्र मानला धागा हा सर्वात पवित्र धागा शास्त्रात मानला गेलेला आहे. जेव्हा त्या रेशीम धाग्याने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर त्यांचं नातं पण तेवढंच पवित्र आणि तेवढंच सुख समृद्धीवान व्हावं म्हणून त्या रेशीम धाग्याचं महत्व आहे आणि तो वापर केला जातो. आणि निश्चितच 2 दिवस अजून बाकी आहे. 2 दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. मी नितीन पाटील, नंबर 1 न्यूज चॅनल, अमरावती.